नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आज एक महत्त्वाचा सब्जेक्ट आपल्यासमोर घेऊन येतोय। त्यामध्ये डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्याला आपण अधिमत विद्यापीठ किंवा स्वायत्त संस्था असं म्हणतो किंवा सेल्फ फायनान्स संस्था असं म्हणतो। यासाठी जर ॲडमिशन प्रोसेसमधून जर ॲडमिशन घेतलं असेल तर आपल्याला काही आपल्या कॅटेगरीनुसार स्कॉलरशिप मिळते का या संदर्भात खूप सारा विचारणा होते आणि त्यासाठी कॅटेगरीनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये घेतलेल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी स्कॉलरशिप किती मिळू शकते या संदर्भातला डिटेल लेखाजोखा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। वास्तविक पाहता सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये फक्त 5 कॅटेगरी येतात। ओपन, ईडब्ल्यूएस, ओबीसी, एससी आणि एसटी सर्व कॅटेगरी याच्यामध्ये वर्गीकरण केलं जातं। ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त डीम्ड कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी डीम्ड विद्यापीठामध्ये सुद्धा काही स्कॉलरशिप आपल्याला मिळत असते। काही एमबीबीएस कॉलेजेसमध्ये गेल्या 3 वर्ष 2024 पासून डीम्ड कॉलेजेसमध्ये 2 वेळा 1,80,000 एवढी प्रत्येकी म्हणजे 2 वेळा अशी 3,60,000 रुपये डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा आपल्याला स्कॉलरशिप मिळत असते। अशा वेळेस मात्र तुमच्याकडे ओबीसीचं स्टेट लेवलचं आणि नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट पाहिजे। आपण फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या 15 डीम्ड युनिव्हर्सिटीमध्येच ॲडमिशन घेतलं तरच आपल्याला यामध्ये ॲडमिशनच्या नंतर स्कॉलरशिप मिळू शकते। बऱ्याच वेळा कॉलेज लेवलवरती ज्यावेळेस प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये आपण ॲडमिशन घेतो त्यावेळेस तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट्स घेऊन गेल्यानंतर आपल्या कॅटेगरीनुसारची फीज आपल्याला भरावी लागत असते। परंतु डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये किंवा अधिमत युनिव्हर्सिटीमध्ये मात्र आपल्याला 100% फीज भरावी लागणार आहे आणि महाडीबीटीवरती ऑनलाईनरित्या राज्य सरकारवरती अपलोड करून आपल्याला 6 महिन्याच्या नंतर आपल्याला स्कॉलरशिपसाठी ॲप्लिकेशन करता येऊ शकणार आहे। वास्तविक डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये जे फीज आहे त्या फीज स्ट्रक्चरपैकी 1,80,000 एका वर्षाला म्हणजे 3,60,000 एवढी स्कॉलरशिप आपल्याला ईडब्ल्यूएस आणि ओबीसी आणि एससीबीसीच्या विद्यार्थ्यांना नॉन प्रिव्हिलेज सर्टिफिकेट असेल तर मिळणार आहे। त्याचबरोबर एससी आणि एसटी त्याचबरोबर NT-BCD आणि व्हीजे कॅटेगरीसाठी मात्र 7,70,000 एवढी प्रतिवर्ष स्कॉलरशिप मिळणार आहे। वास्तविक पाहता ही स्कॉलरशिप 100% अधिकृतरित्या आहे का त्याच्या संदर्भातला GR आपल्याला 2023 मध्ये आणि 2024 मध्ये निघालेला आहे। त्यानुसार या सर्व गोष्टी आपल्यासाठी उपलब्ध आहेत। वास्तविक हे स्कॉलरशिप हे सरकार देणार किंवा नाही देणार हे ठरवू शकतं। ज्या पद्धतीनं गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये सर्व विद्यार्थ्यांना 100% स्कॉलरशिप मिळते त्या पद्धतीनं अशा डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये 100% स्कॉलरशिप मिळेलच का नाही हे राज्य सरकार त्यावेळी आपल्याला ठरवत असतं। त्यामुळं आपलं जे बजेट आहे ते बजेट ठरवून या ठिकाणी आपल्याला प्रयत्न करायला हरकत नाही। एकंदरीत या सर्व व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा टॉपिक सांगण्याचा प्रयत्न करतो की अधिमत किंबहुना डीम्ड युनिव्हर्सिटी विद्यापीठाच्या MBBS कॉलेजमध्ये आपलं ॲडमिशन झाल्यानंतर व्हीजे NT-123 त्याला आपण NT-BCD म्हणतो या आणि SC/ST साठी आपल्याला 7,70,000 प्रतिवर्ष स्कॉलरशिप मिळू शकते। वास्तविक हे गोष्ट आम्ही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून किंवा कॉलेज हे तुम्हाला कसल्याही प्रकारची खात्री देत नाही, त्याच्या GR नुसार आम्ही सर्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। बऱ्यापैकी OBC आणि SC/BC आणि EWS विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 3,60,000 प्रतिवर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतलं असेल तर आपल्याला ही स्कॉलरशिप मिळू शकणार आहे। एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना डीम्ड किंवा अधिमत युनिव्हर्सिटीमध्ये MBBSचं जे शिक्षण घेत असताना आपल्या कॅटेगरीनुसार किती स्कॉलरशिप मिळू शकते या संदर्भातला डिटेल लेखाजोखा मांडण्याचा जो प्रयत्न केला आहे तो आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।